हरिओम. तर आत्ता आपल्याला तेजश्री ताईंनी ऑलरेडी सांगितलं की 17 तारखेला रामनवमी आहे. तर त्या निमित्ताने आपण काही रामाच्या गोष्टी ऐकूया. श्रीरामांचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला दुपारी 12 वाजता झाला. आपण त्यालाच रामनवमी म्हणून साजरी करतो. आता आपण त्यांच्या काही कथा ऐकूया. एकदा दशरथ राजाला स्वप्न पडलं. मोठे मोठे ऋषीमुनी अयोध्येत येत आहेत. ठिकठिकाणी यज्ञ चालले आहेत. गंधर्व देव गात आहेत. सगळे लोक खूप आनंदी आहेत आणि सगळ्यांनी घराला तोरणं लावली आहेत. सगळीकडे एकदम मंगल आणि पवित्र असं वातावरण आहे. दशरथ राजाने वसिष्ठ ऋषींना या स्वप्नाचा अर्थ विचारला. ते म्हणाले की देव जन्माला येणार आहेत असं सूचक करणारं हे स्वप्न आहे. हे ऐकून दशरथ राजाला खूपच आनंद झाला आणि दशरथ राजाच्या घरी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. श्रीराम जेव्हा जन्माला आले ना, तेव्हा ते इतके सुंदर दिसत होते की कुणाची दृष्टी त्यांच्यावरून हटतच नव्हती. असं म्हणतात की श्रीराम जेव्हा जन्माला आले तेव्हा सूर्याला पण असं वाटलं होतं की यांचं रूप पाहतच बसावं, म्हणून सूर्यही काही आकाशातून हलेना. मग चंद्र गुप्त रूपाने श्रीरामांकडे गेला आणि त्यांना म्हणाला की रामा, हा सूर्य बघा ना, आकाशातून जातच नाहीये आणि म्हणून मला आकाशात यायला उशीर होतोय. तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले की या अवतारात मी दुपारी जन्म घेतलाय, पण काळजी करू नकोस, कृष्ण अवतारात मी रात्री जन्म घेईन, तेव्हा तू पण हलू नकोस. पण मग चंद्र म्हणाला, आताच काय? तेव्हा श्रीराम त्याला म्हणाले की तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे तर माझ्या नावाला मी तुझं नाव जोडेन. म्हणून श्रीरामांना आपण रामचंद्र असं पण म्हणतो. आपल्याला तर माहितीच आहे, श्रीराम विलक्षण पराक्रमी होते, परंतु ते चंद्रासारखे शीतल आणि शांत पण होते, तेजस्वी होते. एकदा विश्वामित्र ऋषी श्रीरामांना घेऊन जाण्यास आले, कारण सगळे राक्षस ऋषीमुनींना खूप त्रास देत होते. सर्व ऋषींना खूप त्रास देत होते. त्यांच्या यज्ञात विघ्न आणत होते. तेव्हा श्रीराम फक्त 12 वर्षाचे होते बरं का. तेव्हा त्यांनी राक्षसांशी युद्ध केलं आणि ऋषींना त्यांच्या त्रासातून मुक्त केलं. मग त्याच्या पुढे श्रीरामांचे लग्न झाले. त्यांना वनवासाला जावे लागले. हे गोष्टीरूपी ऐकताना आपल्याला खूप छान वाटतं. पण श्रीरामांनी जन्मभर लोकांसाठी स्वतःच्या सुखाचा त्याग केला, हे आपण बघितलं पाहिजे. श्रीरामांच्या लग्नाच्या वेळची गोष्ट. जनक राजाने दरबारात पण लावला होता की जो कुणी शिवधनुष्याला प्रत्यंचा म्हणजे दोरी लावेल त्याच्याबरोबर सीतेचे स्वयंवर होईल. ते धनुष्य खूप जड होतं बरं का. हे शिवधनुष्य आधी परशुरामांकडे होतं. ते धनुष्य जनक राजाला त्यांनी दिलेलं आणि हे धनुष्य इतकं जड होतं की 20-20 पैलवान सुद्धा त्याला मिळून उचलू शकत नव्हते. पण मग लहानपणी एकदा खेळताना सीतेने हे धनुष्य उचललं आणि त्याचा घोडा करून खेळायला लागली. हे बघून परशुराम जनक राजाला म्हणाले की याचा अर्थ असा आहे की ही आदिशक्ती आहे. पुढे जाऊन फक्त परमेश्वरच हिचा स्वीकार करू शकेल. आणि म्हणून तेव्हा त्यांनी हा पण ठरवला की जो कोणी या शिवधनुष्याला दोरी लावेल तोच सीतेचा योग्य वर असेल. स्वयंवराच्या दिवशी मोठे मोठे राजे आले, रावणासारखे बलाढ्य राक्षस आले. सर्व जणांनी प्रयत्न केला, पण कुणालाही साधं धनुष्य हलवता पण आलं नाही. मग आली रावणाची वेळ. रावणाने खूप प्रयत्न केला, पण ते धनुष्य अंगावरच पडलं. त्याच्या नाकातोंडात धूळ गेली. रावणाला जमलं नाही, मग आता कुणाला कसं जमणार असं सगळ्यांना वाटायला लागलं. पण मग विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेवरून श्रीराम धनुष्याला दोरी लावायला आले. जेव्हा श्रीरामांनी ते धनुष्य उचललं तेव्हा थोडंसं वाकवलं तर ते धनुष्यच तुटलं. तेव्हा धनुष्याला श्रीरामांनी विचारलं की तू मोडलास कसा? तेव्हा धनुष्य म्हणालं की मी मोडलो नाही, मी मुक्त झालो. यावरूनच आपल्याला कळतं की श्रीरामांकडे किती सामर्थ्य, पावित्र्य आणि शांती होती. संपूर्ण श्रीराम चरित्रच आदर्श आहे. कोणत्याही गोष्टीला घाबरू नये, अन्याय सहन करू नये. आपल्याकडे असलेल्या सर्व शक्तींनी अन्यायाचा पराभव करावा. पण ह्याबरोबर सज्जन म्हणजे जे चांगली लोक आहेत त्यांचे संरक्षण करावे, आईबाबांचे ऐकावे, सर्व मोठ्या माणसांचा आदर करावा.
सगळ्यांना मदत करावी आणि त्यासाठी आपलं स्वार्थ बाजूला ठेवायला लागला तरी चालेल. या सर्व गोष्टी श्रीरामांनी करून दाखवल्या. म्हणून चांगल्या राज्याला रामराज्य असं म्हणतात. आपल्याकडे ग्रामराज्याची कल्पना सुद्धा आहे बरं का. ग्रामराज्य म्हणजे काय? ग्रामराज्य म्हणजे गावातल्या लोकांनी राज्य करायचं. विनोबा म्हणतात, ग्रामराज्यातला ग गेला पाहिजे, तेव्हा रामराज्य येईल. ग म्हणजे काय? गर्वाचा. म्हणून माणसांनी गर्व सोडला तर ते रामराज्य करू शकते. श्रीरामांना कधीच गर्व नव्हता. आणि रामाचा आदर्श ठेवून जी व्यक्ती जगेल ती तशा प्रकारे श्रेष्ठ सुद्धा होईल. आपण श्रीरामांचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालू ठेवूया. हरिओम.